तो म्हणजे गरिबी आणि विकास। विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गरिबी हा घटक प्रभावित करताना आपण पाहतो। एखादा म्हणेल मी श्रीमंत आहे, मला काही कमी नाहीये, मला काही तोटा नाहीये, परंतु विद्यार्थी मित्र हो, गरिबीमुळे जे सदन आहे, जे श्रीमंत आहे, आशे सुद्धा प्रभावित होतात। कारण त्याच्यामुळे अनंत समस्या तयार होतात आणि या समस्या त्यांचं जीवन प्रभावित करतात। हे लक्षात विद्यार्थी मित्र हो, गरिबी फक्त भारतात आहे असं नाहीये, गरिबी जगातल्या असंख्य देशामध्ये आहे, फक्त त्याचे प्रमाण भिन्न भिन्न आहे। याचा अभ्यास करणारे अनेक संस्था संघटना आहेत की कोणत्या देशात किती गरिबी आहे काय। मागच्या तासाला आपण गरिबीचा अर्थ आणि काही आशय पाहिलेला आहे। जनरली आपण जर अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण गरिबीवरती दारिद्र्याची चर्चा करतो। सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य अशा एक संकल्पना तुम्ही ऐकलेली असते। विद्यार्थी मित्र हो, विशिष्ट एक लाईन आखली जाते, एक रेषा आखली जाते आणि त्या खाली असणाऱ्या लोकांना गरिबी रेषेखालील लोक असं म्हटलं। भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकांना दारिद्र्य रेषेचे कार्ड आहे, म्हणजे ते लोक काय गरीब आहे, आपल्या दृष्टिकोनातून गरीब आहे। आणि विद्यार्थी मित्र, गरिबी फक्त आपलं एकट्याचं जीवन उद्ध्वस्त करत नाही, प्रभावित करत नाही, तर आपल्या कुटुंबाचं देखील। अनेक कुटुंब आपण असे पाहिलेले असतील की 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरात आहे आणि हे दारिद्र्य गरिबीमुळे आहे। लक्षात ठेवा, गरिबी कशामुळे आहे आणि ही गरिबी कशी दूर करता येईल याचा विचार करावा लागतो। आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका जे कोणी राज्यात बजावत असेल ते म्हणजे सरकार आहे। सरकारला सुसूत्रबद्धरित्या नियोजन करून या गरिबीचं, दारिद्र्याचं निर्मूलन करावं लागतं। भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी, थोडक्यात गरिबी दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, अनेक कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत। आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतात, अनुभव घेतात। शासनाच्या अनेक योजना आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत, हे पण चित्र आपण पाहत आहोत। शासन हा खटाटोप्यासाठी करत आहे, आपल्या जीवनाच्या हितासाठी, आपल्या जीवनाच्या आनंदासाठी। कारण मनुष्याचं जीवन जर पशुतुल्य बनलं तर त्या जीवनाला काही व्हॅल्यू नाही। गरिबीमध्ये खितपत असलेलं जीवन, कारण गरिबीचा सगळ्यात मोठा पहिला इफेक्ट पडतो विद्यार्थी मित्र हो आपल्या अन्नाच्या गरजेवर। गरिबीमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे उपासमार। आपल्याला उपासमार आठवलेली नाही विद्यार्थी मित्र हो, कारण आपले आईवडील आज कष्ट करत आहेत, आपल्याला सर्व काही ते देत आहेत, स्वतः एक वेळ कमी जेवण करत आहे, परंतु आपल्या मुलांना पोटभर खाऊ घालून शिक्षण देण्याचं कार्य आपले आईवडील करत आहेत। म्हणून आपल्याला ते आठवलेलं नाहीये उपासमार काय। पण ज्या घरात आज उपासमार आहे तिथं ना शिक्षण आहे ना विकास आहे। भारतात आजही शासनाने भरपूर प्रयत्न केले, परंतु गरिबी काय हटलेली नाही। गरिबी जी आहे कमीत कमी एक त्याचा अर्थ जर आपण पाहिलाय, मागच्या तासाला पाहिलेला आहे जनरली, की व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या मूलभूत गरजांची पूर्तता न होणे किंवा मूलभूत गरजांची पूर्तता होण्यात अडचणी तयार होणे म्हणजे गरिबी। आता कोणत्या मूलभूत गरजा आहेत आपल्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा आहेत। या गरजांची पूर्तता आपल्याला करायची असेल तर गरिबी जी आहे ना ती आड येते विद्यार्थी। उपासमार कशामुळे, कुपोषण कशामुळे, बालमृत्यू कशामुळे,
आणि याचा अभ्यास करण्यासाठी अनेक संस्था जगभर काम करत आहेत. भारतात पण आहेत. भारतात सुद्धा याचं कार्य होत आहे. सरकार आपापल्या परीने काम करत आहे आणि आपण याचा विचार करून आपल्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ नये म्हणून चांगलं शिकायचं आहे, चांगलं कौशल्य प्राप्त करायचं आहे. कारण गरिबी दारिद्र्य दूर होऊ शकते ना ती फक्त या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्र. कारण गरिबी दूर करणं, दारिद्र्य दूर करणं ही जबाबदारी फक्त शासनाची नव्हे, ती समाजाची आहे आणि प्रत्येक व्यक्तीची आहे. फक्त शासनाने मदत केली म्हणून गरिबी दूर होणार नाही. शासनाने आयुष्यभर एखाद्या कुटुंबाला गरिबीमध्ये जीवन जगताय म्हणून आयुष्यभर त्यांना वेतन देणं म्हणजे गरिबी दूर होईल का? मग शासन किती कुटुंबाला वेतन देऊ शकतं फुकट? शासनाला लिमिट आहे. शासन ते देऊ शकत नाही. आपण पूर्वी अशी पण मागणी पाहिली भारतामध्ये की बेरोजगारांना बेरोजगार भत्ता, या गोष्टी आपण पाहतो विद्यार्थी. म्हणून गरिबीमुळे अनेक लोक प्रभावित होतात, हे नीट लक्षात ठेवा. आणि ही गरिबी आपल्या जीवनात येऊ नये. आपण मागच्या तासाला त्याची जनरल माहिती पाहिली. आज आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे भारतातील गरिबी आणि विकास याची चर्चा करायची. म्हणजे भारतातील गरिबी दूर करण्यासाठी शासनाने कशा पद्धतीने विकास कार्यक्रम राबवलेले आहे, हाती घेतलेले आहे, कशी धोरणं राबवलेली आहे, त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याची नोंद लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. आणि भारताच्या राष्ट्रीय धोरणाने, भारताचं राष्ट्रीय धोरण जे आहे ते केंद्र सरकार ठरवतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यांचा संबंध जोडलेला आहे विद्यार्थी. राजकीय स्वातंत्र्याचा संबंध आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. त्यानुसार आपले राष्ट्रीय धोरण त्यांनी ठरवलेलं आहे. अर्थातच त्याच्यामुळे आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाची तडजोड न करता, आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे जी आहे ती ठरवलेली आहे. सार्वभौमत्वाची कुठेही तर तडजोड केलेली नाही. गरिबी दूर करायची आहे, धोरण आखायची. संबंध राजकीय स्वातंत्र्याचा आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलाय, परंतु राष्ट्राचं सार्वभौमत्व जे आहे त्याचा विचार पहिला केलेला आहे. लक्षात ठेवा. कारण राष्ट्र सार्वभौम असेल तर आपल्या राष्ट्राच्या विकासाची धोरणे आपण सार्वभौमरित्या घेऊ शकतो आणि ती राबवू शकतो. भारताने नेहमीच लोकशाही तत्वावर विश्वास ठेवलेला आहे. आणि भारताची धारणा आहे की जर म्हणजे भारताच्या राष्ट्रीय धोरणाचा उद्देश पण आहे, जर आर्थिक स्वातंत्र्य लोकांना मिळालं तर राजकीय स्वातंत्र्य लोक त्याचा उपभोग घेतात. राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशिवाय अर्थ राहत नाही, असं पूर्वी आपण अशा चर्चा ऐकलेल्या आहेत. हे पण इथं लक्षात ठेवा. आणि त्यानुसार भारतानं आपली राष्ट्रीय धोरणं आखलेली आहेत. मग भारतामध्ये गरिबी दूर करण्यासाठी, विकासाच्यासाठी भारतामध्ये विकास प्रक्रियेचे 3 पैलू केलेले आहेत. या पैलूवर आधारित भारतात विकास प्रक्रिया राबवण्यात आली आहे. भारताच्या विकासाच्या प्रक्रियेचे पैलू, पहिला जो पैलू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. पहिला पैलू अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा पैलू आत्मनिर्भरता आणि तिसरा पैलू समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. या 3 पैलूवर आधारित भारताचं धोरण ठरवलेलं आहे विद्यार्थी मित्र. आता याची आपल्याला एक एक क्रमाने चर्चा करायची आहे. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. विद्यार्थी मित्र हो, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. सरळ याचा साधा सोपा. आधुनिकीकरण म्हणजे काय? औद्योगिकीकरण करायचं भारताच्या अर्थव्यवस्थेचं. सुरुवातीचा कालखंड आठवा. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. सुरुवातीला भारताने
औद्योगिक विकासाकडे जास्त लक्ष दिलं, कृषी विकासाकडे दिलंच नाही असं पण नाही, हे पण इथं लक्षात घ्या. म्हणजे आपल्या संभ्रम तयार होऊ नये. भारताने सुरुवातीच्या पंडित नेहरूजींच्या काळामध्ये औद्योगिकीकरणावर जास्त भर दिला. कारण औद्योगिकीकरण आपल्याबरोबर काय घेऊन येतं विद्यार्थी मित्र? औद्योगिक एक उदाहरण म्हणून पहा. औद्योगिकीकरण आपल्याबरोबर काय घेऊन येतं? एखादी कंपनी आपल्या विभागामध्ये स्थापित झाली, आपल्याबरोबर ती कंपनी काय घेऊन येते? रोजगार. परिसरातील लोकांना त्यामुळे काय मिळतो? रोजगार. रोजगार मिळतो म्हणजे अर्थार्जनाचं साधन मिळतं आणि त्या व्यक्तीचं उत्पन्न. कारण भारतामध्ये आपण जो गरिबी चर्चा करतोय ना, नेहमी गरिबी दूर करायची असेल तर जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, आपण मागे चर्चा केलेला आहे, तर त्यामध्ये आर्थिक गोष्टीवर भर दिलेला आहे. आपलं उत्पन्न वाढलं तर दारिद्र्य कमी होतं, दारिद्र्य दूर होतं, आपल्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतात. आणि उत्पन्न कमी झालं तर गरजा पूर्ण होतात का? नाही होत. म्हणून आवश्यक आहे आपलं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला एकतर एखादा उद्योग करायला ज्ञान संधी पाहिजे, किंवा आपण एखादं काम करू शकतो, ते काम मिळण्याला आपल्याला रोजगार पाहिजे. आणि रोजगार कुठून मिळेल? औद्योगिकीकरणात. भारतामध्ये औद्योगिकीकरणावर भर दिला. पण सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या उद्योगावर, उद्योगधंद्यांवर जास्त भर देण्यात आला. जे लघु उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत, त्यांच्यावर जास्त शासनाने लक्ष केंद्रित न करता मोठे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. कारण मोठे उद्योगधंदे मोठ्या स्वरूपाच्या रोजगाराची निर्मिती आणि उत्पादनामध्ये मोठ्या स्वरूपात वाढ करू शकते. याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये भारताने हे धोरण त्यावेळेला अवलंबलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला जर हाताला काम मिळालं तर दारिद्र्य कमी होतं. आणि यातून पहा 1947 ते 2020 असा जो भारताचा प्रवास आहे, हळूहळू क्रमाक्रमाने भारतातील लोकांचं उत्पन्न वाढत गेलं. जसा रोजगार मिळायला लागला तसतसं प्रत्येक घराची जी दशा आहे ती बदलली. त्याचं रूपांतर आपण पाहतोय चांगलं. प्रत्येक कुटुंब असं सुखी व्हायला सुरुवात झाली. पण अजूनही 100% कुटुंब सुखी झालेली नाही. कारण दारिद्र्य आहे हे डोक्यात. कारण शासनाचे प्रयत्न 100% पुरे ठरतातच असं नाही. शासन प्रयत्न करत आहे. त्यांनी औद्योगिकीकरणाला सुरुवात केली, औद्योगिकीकरणावर भर दिली. परंतु हे करत असताना उद्योगामध्ये वाढ झाली. परंतु जेवढी भारताची लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेवढं काय शक्य झालं सर्वांना, वाढत्या लोकसंख्येला त्या गरजा आपल्याला पुरवता आलेल्या नाही. दुसरी गोष्ट, दरम्यानच्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी आहे भारताची, आपण फक्त अर्थव्यवस्थेचे दोन कणा असं समजलं जातं भारतात. एक म्हणजे उद्योगधंदे आणि कृषी म्हणजे शेती. अर्थव्यवस्थेचे कणा आहे भारताची. म्हणून भारताची अर्थव्यवस्था सहजासहजी जगाच्या तुलनेत किती संकट आली तरी डळमळत नाही. किती जागतिक मंदी आली तरी भारताची अर्थव्यवस्था तग धरून उभी राहते. विद्यार्थी मित्र, अगदीच रसातळा जात नाही. आजही कोरोनाचं संकट आहे. भारताची अर्थव्यवस्था खालावली आहे, विकासाचा दर खालावलेला आहे, तरी सुद्धा अर्थव्यवस्था तग धरून उभी आहे. आणि आज कोरोनामुळे जगातील असंख्य देश, अमेरिका सुद्धा प्रभावित झालेला आहे, हे लक्षात घ्या. पण भारताची अर्थव्यवस्था अजूनही खंबीरपणे उभी आहे. विकासाचा दर कमी झाला आहे, परंतु पुन्हा ग्रीप कोरोनाच्या नंतर घेणारच नाही असं काही. भारतात त्या प्रकारची उद्योगधंद्यांची वाढ पण झालेली आहे. बाकीची पण पुढे आपण चर्चा एक एक करत आहोत, तुमच्या लक्षात येईल. ऑटोमॅटिकच भारताने फक्त उद्योगधंद्याकडे लक्ष दिलंय, कृषी क्षेत्र पूर्ण दुर्लक्षित केलं असं पण नाही. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आधुनिकीकरण अर्थव्यवस्थेचं करायचंय, मग उद्योगधंदे झाले आणि कृषी क्षेत्र पण आहे.
आता कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण करायचं, मग त्यामध्ये काय गरज आहे? तर सुरुवातीच्या काळामध्ये सरकारच्या लक्षात आलं की त्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे जलसिंचन आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीन सुधारणा. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला जमीन सुधारणा आपण जो शब्द प्रयोग वापरतो त्यावेळेला जमीनदारीची पद्धत असायची. अनेक गोरगरीब जनता जमिनी कसायचे आणि जमीनदार लोक जे आहेत तर त्यातला उत्पन्नाचा हिस्सा घेऊन जायचे. त्यांना अगदी अल्प हिस्सा, म्हणून गरिबी दारिद्र्य त्यांच्या वाट्याला असायचं. त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला तो जो कसतो आहे, कसे त्याची जमीन, अशा स्वरूपाचं धोरण पुढे आखलं गेलं. कमाल जमीन भूधारणा कायदा हे पण त्या नंतरच्या काळामध्ये झालं आणि जमीन सुधारणा करण्यात आल्या. जलसिंचनासाठी तुम्ही म्हणाल तर भारतामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर हे कार्य हाती घेतलं सरकारने की जर आपल्याला विकास करायचा असेल आणि आपल्या लोकसंख्येच्या प्राथमिक गरजा पूर्ण करायच्या असतील, गरिबी दूर करायची असेल तर आवश्यक आहे कृषी क्षेत्राचा विकास करणं. आता कृषी क्षेत्रावर अवलंबून आधारित असणारे अनेक समाज, मोठा समाज भारतात आहे, ग्रामीण समाज. जवळपास त्या काळामध्ये 80% समाज आज 70%वर आलेला आहे. प्रमाण कमी होत चाललंय. औद्योगिकरण वाढते शहरीकरणामुळे हे प्रमाण थोडंसं चेंज झालं, पण आजही बहुसंख्य लोक एक कृषीवर आधारित जीवन जगत आहेत. आजही आपण ज्या भागात आहोत कृषी क्षेत्र हे आपलं प्रमुख क्षेत्र, उद्योगधंदे, आपण त्यावर आधारित जीवन जगतो. विद्यार्थी शहर छोटे, आपण शहरीकरण आपल्याकडे कमी आहे जर पाहिलं तर. म्हणजे आजही कृषी क्षेत्रावर आपण अवलंबून आहोत आणि याचा विकास झाला तरच आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होईल, अन्यथा दारिद्र्य दूर होणार नाही, गरिबी दूर होणार नाही. याच्यासाठी आवश्यक आहे काही सुधारणा करणं. आता शेतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते? सुविधा. पहिली गोष्ट पाणी लागतं. विद्यार्थी मित्र, पाणी नसेल तर तुमच्याकडे 100 एकर शेती असू द्या, ही सगळी शेती जी आहे या शेतीचा काय उपयोग आहे? तुम्ही काय करणार आहे? त्या शेतीमध्ये किती उत्पन्न निघेल? चांगली माती आहे, सुपीक माती आहे, परंतु पाणीच नाही, जलसिंचनाची सोयच नाही, तर तुमची शेती पावसावर आधारित तुम्ही कराल आणि पावसावर आधारित जर पाऊस योग्य वेळेला योग्य प्रमाणात पडला तर आपलं पीक चांगलं. आणि 12 महिन्यामध्ये तुम्ही एकच पीक घ्या. पावसावर आधारित जी शेती करतो आपण वर्षभरात एकच पीक घेऊ शकतो. परंतु जर जलसिंचन वाढलं, वर्षभर पाण्याची सुविधा शेतीसाठी तयार झाली तर मात्र आपण 12 महिने वेगळ्या प्रकारची पिके काढू शकतो. आपण 2-2 पीक काढू शकतो. जी पिकं 3-3, 4-4 महिन्याची आहे आपण 2-2 पिकं तरी किमान काढू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढू शकतो. पाणी शेतीसाठी सगळ्यात महत्वाचं. या पाण्यासाठी विद्यार्थी मित्र हो, आपण पाहिलेलं आहे राज्यामध्ये भारतात संघर्ष आपल्याला आज दिसतोय. पाणी आम्हाला मिळालं पाहिजे धरणांचं. आपल्याकडे सुद्धा जायकवाडी धरणाचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. याच्यासाठी संघर्ष आहे, कारण पाणी नाही तर शेती नाही आणि याच्यासाठी शासनाने हाती घेतले ते कार्य. म्हणून तर जायकवाडी सारखा प्रकल्प सुद्धा आपण पाहतो इथं झालाय. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक धरणं यासाठी आपण पाहतो ते झालेले आहे. आपल्या जिल्ह्यातच नाही, आपल्या देशात, राज्यात तुम्हाला असंख्य धरणं दिसतील. आणि हे प्रकल्प भारताने कृषीच्या विकासासाठी त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आजही ते लक्ष केंद्रित आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये औद्योगिकीकरणावर जास्त भर दिला गेला आणि भारतामध्ये औद्योगिकीकरण वाढून रोजगार निर्मिती करण्यात आली आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्यात आलं. आता त्यामध्ये आणखी विकास होत चाललाय भारतामध्ये. तुम्ही पहा आता यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक आधुनिकीकरणामध्ये अनेक देशी विदेशी कंपन्या तुम्हाला देशात इथं आलेल्या दिसतील. म्हणजे मोठ्या स्वरूपात आधुनिकीकरण भारताचं झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर
दुसरा जो विकासाचा पैलू आहे आत्मनिर्भरता, हा शब्द आपण सध्याच्या काळात मोठ्या स्वरूपात आहे. आत्मनिर्भर भारत असा आहे. आत्मनिर्भर, स्वतःवर अवलंबून राहून आपला विकास करायचा, त्याला काय म्हटलं जातं? आत्मनिर्भर, स्वतःवर अवलंबून राहा. स्वतःवर म्हणजे राष्ट्रावर, स्वतःवर म्हणजे राष्ट्रावर, राष्ट्रातल्या गरजा राष्ट्रांतर्गत पूर्ण करायच्या, भागवायच्या. राष्ट्राचा विकास करताना आपण राष्ट्रांतर्गत तंत्रज्ञान तयार करायचं, राष्ट्रांतर्गत जे उद्योग व्यवसाय आहे यांना चालना द्यायची, यांचा विकास घडवून आणायचा आणि आपल्या लोकांचं जीवनमान बदलायचं. आत्मनिर्भरता याला लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये यासाठी भारताचे आयात पर्यायी धोरण, एक आत्मनिर्भरतासाठी भारताने आयात पर्यायी धोरण आखलं. आयात पर्यायी धोरण, कारण आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण विदेशातून आयात करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला भारतात तयार करता येतील, भारतात निर्माण करता येतील त्यावर भर देण्यात आला. कारण भारताच्या विकासासाठी दारिद्र्य दूर करायचं असेल ते आवश्यक आहे, हे इथं लक्षात ठेवा. नाहीतर आपण पूर्णपणे विकासासाठी जर दुसऱ्या देशावर अवलंबून राहिलो तर आपला विकास होऊ शकत नाही. कारण कोणताही देश हा दान धर्म करायला बसलेला नाही. कोणताही देश हा आपल्याला फुकट मदत करू शकत नाही आणि करणार पण नाही, हे पण इथं लक्षात ठेवा. आजच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं, कारण भारताचं आज कोणकोणत्या वस्तूंच्या बाबतीत आयातीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही पहा, खनिज तेल किती टक्के आपण आयात करतो? 95%. ते कमी करायचं. आत्मनिर्भर भारत. आता कमी करायचं म्हणजे काय? आता तुम्ही खनिज तेल आयात कमी करायचे असेल काय करा? त्याला पर्याय काय? भारतातील खनिजांचा शोध घेणं आणि खनिज तेलाला पर्यायी जे इंधन आहे ते वापरायचं. म्हणून आपल्याकडे इथेनॉलचा वापर करायला लागला. त्याद्वारे काही टक्के आपण आयात कमी केली जाते. खनिज तेलाची काही टक्के आयात कमी झाली, पण 100% कमी झाली का? नाही. आता हे झालं एका क्षेत्राचं. पण औद्योगिकरणाचा विकास करायचा आहे, औद्योगिकरण वाढवायचं आहे, उद्योगधंद्यांची वाढ करायची आहे. या उद्योगधंद्यांसाठी आवश्यक लागत्या 2 गोष्टी विद्यार्थी मित्र. अगोदर 2 प्रमुख गोष्टी लागतात, ते म्हणजे भांडवल आणि तंत्रज्ञान, आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुढची गोष्ट आहे. आणि मग त्याच्या पुढची गोष्ट आहे कुशल अकुशल कामगार, त्याच्या पुढची गोष्ट आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे आणि उद्योगधंद्यात जेवढी वाढ होईल तेवढी रोजगारांची निर्मिती अधिक होईल आणि जेवढा रोजगार वाढेल त्याचा फायदा प्रत्येक कुटुंबाला आणि दारिद्र्य दूर होईल, ही इथं लक्षात ठेवा. मग याच्यासाठी आवश्यक आहे आत्मनिर्भर, म्हणून पर्यायी आयात धोरण, हे लक्षात ठेवा. कारण आजही तुम्ही पहा, भारतामध्ये आता आपण पेपरला टीव्हीवरती बातम्या ऐकल्या, भारताने फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी केलं. त्या राफेल विमानाची किंमत किती? एक राफेल विमान, त्याची किंमत किती? समजा त्याची खरी किंमत किती आहे ते अजून बाहेर आलेली नाही, परंतु आपण टीव्ही चॅनलला पेपरमध्ये वाचतो एका विमानाची किंमत आहे 565 कोटी, साधारणतः 550 कोटी. पण त्यामध्ये जे हत्यार आपण लेन्स करणार आहोत, जे मिसाईल्स ठेवणार आहोत, जे इतर टेक्नॉलॉजी वापरणार आहोत, इतर साहित्य वापरणार आहोत, हे सगळं साहित्य म्हणून एक विमान जे आहे लढाऊ विमान तयार होतं, त्याला लागतं 1600 कोटी रुपये. 1600 कोटी रुपये लागतात. आता विमान आपण बाहेरच्या देशातून 565 कोटीचं आणलं, लक्षात ठेवा. विमान बाहेरून आणलंय, पण आता त्यामध्ये लागणारे जे मिसाईल्स आहेत, हत्यार आहेत, दारुगोळा आहे, हा दारुगोळा आपण तोही बाहेरून आणला तर आपल्याला किती खर्च करावे लागतील एका विमानासाठी? 1600 कोटी रुपये. लक्षात ठेवा, 1600 कोटी रुपये. सोपी गोष्ट आहे का? आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर आपल्याला वाढवायची असेल, कारण अर्थव्यवस्था चांगली असेल तर सरकार
जनतेला त्याचा फायदा थेट देतं आणि दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम मोठ्या स्वरूपात हाती घेऊन दारिद्र्य रेषेखालील लोकांना लाभ देऊन त्यांना वरती आणण्याचे काम केलं जातं. विकास आणि दारिद्र्य याचा संबंध फार जवळचा आहे. विकास कमी, दारिद्र्य वाढ. विकास वाढला, दारिद्र्य कमी, त्याचा व्यस्त संबंध आहे. ही इथं लक्षात, व्यस्त संबंध आहे. दारिद्र्यात वाढ झाली म्हणजे विकास कमी झालेला आहे आणि विकासात वाढ झाली म्हणजे दारिद्र्य कमी झालेलं आहे. याची तर नोंद लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र हो, मी आता एक उदाहरण तुम्हाला विमानं सांगितलं, ही तर लक्षात ठेवा. म्हणून आत्मनिर्भर होणं फार गरजेचं आहे. तुम्ही पहा, या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या लोकांच्या, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2-3 प्रकारच्या पालेभाज्या आहेत, त्या शेतकऱ्यांची फार हाल नाही झाली. त्यांना आपल्या शेतातील ती भाजी आणायची, कमीत कमी त्यांचे 3-4 दिवस त्याच्यावरती निघाले. पण बाकीच्यांना मात्र, ज्यांच्या शेतात काहीच पालेभाजी नाही, काहीच नाही, त्यांना मात्र बाहेर मार्केटला जाऊन विकत आणावं लागलेलं. इन्कम शून्य आणि बाकी जीवनावश्यक वस्तू विकत घेण्याची वेळ आली. अशा पण चित्र आहे, हे आपण पाहतो. बऱ्याचशा गोष्टी आहे बोलायला, वेळ आपल्याला तेवढा नाही. पण ही तर लक्षात ठेवा, म्हणजे आत्मनिर्भर जे लोक आहेत त्यांना फार त्रास होतो. तसं राष्ट्राचं पण आहे. वाढतं औद्योगिकरण, मग ते कृषी तंत्रज्ञान असो, कृषीच्या संदर्भात इतर गोष्टी असो किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात असो, जर आपण आत्मनिर्भर बनलो तर आपला विकास होईल. म्हणून देशातील लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि मोठे उद्योग हे आत्मनिर्भर बनवणं गरजेचं आहे आणि यांच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. देशी उद्योगांना महत्व देणं गरजेचं आहे. देशी उद्योगधंद्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. म्हणून भारतामध्ये या सोबतच देशी उद्योगधंद्यांना महत्व देण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल, मग याचा अर्थ असा का परदेशी स्वीकारायचंच नाही काही? तर मुळीच नाही. म्हणून पर्यायी आयात धोरण याला म्हटलं गेलं. ज्या गोष्टी आपल्याकडे वाढवता येतील त्या वाढवायच्याच आणि परवलंबित्व जे आहे ते कमी कमी करत जायचं. एका वेळी होणार नाही. आता आपण भारत चीन संबंध खराब झाले म्हणून सगळीकडे पाहिलं आंदोलन झाले. चीनी वस्तूंचा त्याग करा, चीनी वस्तूंचा त्याग करा. विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याकडे एखाद्या चीनी कंपनीचा मोबाईल असेल, चीनी कंपनीचा मोबाईल असेल, मग तो फोडून टाकायचा का? नुकसान कुणाचं होईल? नुकसान कुणाचं होईल? आपलंच होईल. आपण पैसे देऊन तो खरेदी केलेला आहे. 10-15 हजार रुपयाचा मोबाईल आपण घेतलाय आणि आदर्शवाद सांगतो आता चीनी वस्तूंचा त्याग करायचा. मग याचा अर्थ आपल्याकडे तो मोबाईल फोडायचा का, फेकून द्यायचा का, काय करायचं? त्याचं नुकसान आपलं होईल. आणि आजची स्थिती आहे विद्यार्थी मित्र, भारतामध्ये परदेशी कंपन्या, जोपर्यंत देशी कंपन्यांना प्रोत्साहन भेटत नाही, सुविधा भेटत नाही, तंत्रज्ञान मिळत नाही, तोपर्यंत वाढ होते. म्हणून शासनाने ते धोरण स्वीकारलं आत्मनिर्भर. आता केंद्र सरकारची योजनाच आहे आत्मनिर्भर भारत योजना. त्याच्या तहत अनेक उद्योग व्यवसायांना सरकारकडून तंत्रज्ञान, अर्थ मदत, इन्फ्रास्ट्रक्चरची मदत, उद्योग स्थापित करण्यासाठी जे जे लागेल ते पुरवण्याचं काम केंद्र सरकार करताना दिसतंय. भारतामध्ये त्यासाठी भरपूर काही विकासाच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली पण आपण पाहू शकता. याचा परिणाम हा भविष्य काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. आताच 3 दिवसापूर्वीच आपल्या संरक्षण मंत्र्यांनी मीडियाच्या समोर सांगितलं येऊन की भारतामध्ये अनेक शस्त्रास्त्र स्वदेशी बनावटीची तयार झालेली आहेत. आता आपल्याला त्या बाबतीत दुसऱ्या देशावर अवलंबून राहायची गरज नाही. परंतु याचा अर्थ असा नाहीये जे आपल्याकडे आहे त्यात आपलं भागणारच आहे. म्हणून आपल्याला काही गोष्टी आयात कराव्या लागतील. देशाच्या संरक्षणासाठी आपण काही गोष्टी आयात केल्या. आता बाहेरून तंत्रज्ञान आपल्याला सगळं मिळेलच याची गॅरंटी नाही. कारण तंत्रज्ञान आपल्याला मिळालं तर आपण त्यावर आधारित उद्योग सुरू करू शकतो. तो उद्योग आपण सुरू केला की मग आपण त्या देशातून काही मागणार नाही, त्या कंपनीकडून काही मागणार नाही.
आपण स्वावलंबी बनू म्हणून तंत्रज्ञान कोणी विकायला तयार नसतं. भारताने आता राफेल विमान खरेदी केलं, पण राफेल विमान बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान भारताने किती रुपयाला मागितलं तरी कंपनी देणार आहे का? कंपनी देणार नाही. किंवा फ्रान्स सरकार देणार आहे का? नाही देणार. कारण त्यांचा जो अधिकार आहे आणि त्यांना जो व्यवसाय करायचा आहे जगभर आणि त्यांना त्यांची जी संरक्षण व्यवस्था भक्कम ठेवायची आहे त्याच्यासाठी ते देणार नाही. आपण त्या तंत्रज्ञानावर लाखो विमान तयार करू शकतो, आपल्या देशात उद्योग कंपनी सुरू करू, परंतु ते होत नाही. हे इथं लक्षात ठेवा. आपल्याला विमान मिळतंय पण तंत्रज्ञान भेटत नाही. म्हणून तंत्रज्ञान आपल्याकडे तयार करणं गरजेचं आहे. म्हणून देशी उद्योगांना, लघुउद्योग, कुटीर उद्योग, सगळ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर भारत बनवणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी विद्यार्थी मित्र हो, आवश्यक आहे आपण चांगलं शिक्षण करणं. कारण ज्ञानाशिवाय हे शक्य नाहीये. तुम्ही काही करा, कुठेही जा, हे ज्ञानाशिवाय शक्य नाही. घरी राहून आघाडी राहून काय उपयोग नाही, कॉलेज बुडून काय उपयोग नाही. हे इथं लक्षात ठेवा. कारण तुमच्या बुद्धिमत्तेला जोपर्यंत चालना आहे तोपर्यंत तुमच्या बुद्धीचा विकास. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे सहज हे आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की एखादा तुम्ही 10वी पर्यंत गणित अभ्यासलेला आहे, आम्ही पण अभ्यासलेला आहे. एक गणित आम्हाला फार अवघड जायचं. कसं पायथागोरसचं प्रमेय वगैरे तुम्ही प्रमेय पाहिलेले असतील, भूमितीमध्ये काही सूत्र पाहिलेली असतील. मग त्या प्रमेयांचं जे उदाहरण आहे ते सोडायचे असतील तर डोकं फार चालवावं लागायचं. विद्यार्थी मित्र हो, हे डोकं चालवून आपण विचार करतो की पायथागोरसचं प्रमेय आपल्याला व्यवहार देणार आहे का? विद्यार्थी मित्र मुळीच नाही. पण व्यवहारात काय येणार आहे? बुद्धिमत्ता. तुमच्या बुद्धीला चालना जर तिथं मिळाली तर त्याच अनुभवाच्या जोरावर तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये काहीतरी करू शकता. म्हणून तुम्ही पहा, जे आपले IAS IPS ऑफिसर्स आहेत, स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होतात, ते ज्या ज्या घटकांचा विषयाचा अभ्यास करतात, आपलं जीवन, आपले दारिद्र्य गरीब दूर करतात, आपलं कुटुंबाचं जीवन बदलवतात, आपल्या सोबत आपल्या राष्ट्रातील लोकांचंही जीवन बनवण्यासाठी कारणीभूत होतात. लक्षात ठेवा, राष्ट्रातील लोकांचं जीवन सुद्धा ते बनवण्यासाठी कारणीभूत होतात. दारिद्र्य दूर करण्याचं काम ते करतात. मग तुम्ही म्हणाल मग आता त्यांनी हे कुठं शिकले? वास्तव काय की त्यांनी ज्याचा अभ्यास केला, जे शिकलेलं आहे ते अवघड शिकले, परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेला जी चालना मिळाली त्या शिक्षणात, त्याचा प्रत्यक्ष त्या बुद्धीचा वापर ते कुठे करतायत? आता जीवनात करतायत. त्या उदाहरणांचा वापर करत नाही, त्या गणिताचा वापर करत नाही, त्या सूत्रांचा वापर करत नाही, पण ज्या बुद्धीला चालना मिळाली त्या बुद्धीचा वापर करून ते आता आपलं स्वतःचं जीवन, राष्ट्राचं जीवन आपण पाहतो चांगलं बनवण्याचं कार्य करत आहे. अनेक शास्त्रज्ञ त्यासाठी धडपड करत आहेत. मग आपली जबाबदारी आहे कमीत कमी आपलं जीवन सुधारवणं. आपलं दारिद्र्य दूर करायची पहिली जबाबदारी आपलीच, स्वतःचीच आहे. हातपाय हलवले तर काहीतरी होतं, आयत काही होत नाही, हे तर लक्षात घ्या. नाही तर काही काही तर सवय असते अनेक जणांना की बाकीच्याला सुविधा. आता आत्मनिर्भर भारत ही गोष्ट आहे. एखादा म्हणेल की मला इच्छा आहे, म्हणजे उदाहरण फार गमतीशीर आहे. विद्यार्थी होतो, एक व्यक्ती असं सांगितलं, काहीतरी आम्ही सांगत असतो की काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू कर, छोटा सुरुवात कर, छोट्यापासून सुरुवात कर, मोठा घास एकाच वेळेला घ्यायची गरज नाही, मग त्रास होतो. मग एक व्यक्ती आमच्याकडे येतो आणि तो सांगतो, सर म्हणजे आमचा नातेवाईक आमच्याकडे येतो आणि तो आम्हाला सांगतो की मला अशी मदत करा, मला एकाच वेळेला 100 शेळ्या घ्यायच्या, 100 शेळ्या घ्यायच्या, शेळीपालन व्यवसाय करायचा आणि 100 शेळ्या घेण्यासाठी मग मला तुम्ही कमीत कमी 10-20 शेळ्या घेण्या इतपत मदत करा. त्याला म्हणलो मदत करायला काय हरकत नाही, पण एकाच वेळेला 100 का? एकाच वेळेला 100 शेळ्या का लागतात? सुरुवात कर ना 1 पासून. अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहे. 1
शेळी घेतली, एकीच्या 2, 2च्या 4, च्या 8, 10, 20, 100. काही लोक एक गाय घेतात, त्याच्यावर 2, 3, 4. मी असे उदाहरणं पाहिलेले आहेत. काहीकडे सुरुवातीला एकही गाय नव्हती, पण एक गाय घेतली. चला काहीतरी जोडधंदा पाहिजे आपल्याला शेतीला, एक गाय घेतली आणि त्या गायीचा वापर केला आणि दूध धंदा चांगला केला एक गायीचा आणि कष्ट केले. एका गायीवर आधारित दुसरी गाय घेतली, 2 गायींचे मिळून दूध धंदा चालवला. त्याच्यानंतर पुढे तिसरी घेतली. असं करत करत त्या व्यक्तीचं आज 200 लिटर दूध आहे. लक्षात ठेवा, 200 लिटर दूध आहे. एक वेळची स्थिती होती, 2 वेळचं अन्न खायला महाग, दारिद्र्य होतं, गरिबी होती, पण गरिबी दूर झाली. मग आता इथं सरकारची भूमिका काय? सरकारने स्कीमा काढलेल्या विद्यार्थी मित्र, सरकारने स्कीमा काढलेल्या आहेत. त्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे. आपल्याला पशुपालन व्यवसायासाठी सरकारकडून कर्ज मिळतंय, अनुदान मिळतंय. आपण त्याचा वापर करायचा ज्याला शक्य आहे त्यांनी. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयतं काही होत नाही, कागदपत्र लागतात, संबंधित ऑफिसमध्ये जावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. हे आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक आहे आणि राष्ट्रासाठी सुद्धा असतं ते. आता परदेशी गुंतवणूक, खास करून आपण आत्मनिर्भर भारताच्या तहत सरकारचं जो धोरण आखलं गेलं, याच्या तहत आपण काय केलं की परदेशी मदत घेतली, पण ही मदत कुठं वापरली? जास्त करून सार्वजनिक उद्योगांसाठी, मोठे उद्योग आहेत तिथं वापर केला गेला. सार्वजनिक उद्योगांसाठी आपण या परकीय गुंतवणुकीचा, परकीय मदतीचा वापर केला गेला आणि बाकीच्यासाठी मात्र आत्मनिर्भर. आणि आज पहा अनेक देशी कंपन्या विकास करत. भारतात एक कंपनीचं नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, सगळ्यांना माहिती आहे, जिओ कंपनी माहिती आहे सगळ्यांना. जगात दबदबा तयार केलेला आहे की भारतासारख्या ठिकाणी बाहेरच्या कंपन्यांना चॅलेंज देऊन, देशातल्या इतर कंपन्यांना चॅलेंज देऊन आज जगात सगळ्यात स्वस्त इंटरनेट डाटा देणारी कंपनी बनली आणि नफ्यात आहे. नफ्यात हे इथं लक्षात. तंत्रज्ञान सुविकसित आहे, बाहेरून त्यांनी घेतलं नाही. जगातल्या अनेक कंपन्या यांनी जिओ मध्ये गुंतवणूक केलेली आहे, हे इथं लक्षात ठेवा. आत्मनिर्भर भारताच्या तर त्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे शक्य झालेलं. अनेक लोक त्यासाठी प्रयत्न करत आहेत. बाहेरूनच सगळ्या गोष्टी, मग अटीतटीच्या प्रसंगाला आपल्याला विदेशातील गोष्टी कामाला येणार नाही, आपल्याला आपल्या राष्ट्रातील गोष्टी कामाला येतील. म्हणून आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. नाहीतर काही संकट आलं तर एकाच वेळेला परिस्थिती सगळ्यांची ढासळू शकते. म्हणून आवश्यक आहे आत्मनिर्भर आणि शेवटच्या थरापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचतो. आत्मनिर्भर होणे, प्रत्येकाचा विकास हा इथं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताने आपल्या विकास प्रक्रियेचा तिसरा धोरणाचा पैलू ठरवलेला आहे. तर तिसरा पैलू म्हणजे समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. विद्यार्थी मित्र, भारतानं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपण पाहिले कोणता शास्त्राचा प्रकार स्वीकारला? लोकशाही. पण भारतानं लोकशाहीमध्ये लोकशाही समाजवाद स्वीकारला, समाजवादी परंपरा स्वीकारली. आणि या समाजवादी परंपरा ज्या आहे, या समाजवादी परंपरा काय आहे ही इथं आपल्याला थोडंसं पाहणं गरजेचं आहे. ते आपण इथं थोडंसं लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्र. समाजवादी परंपरेमध्ये खाजगी उद्योगधंदे जे आहेत त्यांच्या ऐवजी सार्वजनिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं. भारताने विकासासाठी लोकशाही समाजवाद स्वीकारलाय आणि त्यामध्ये खाजगीकरणालाही महत्त्व दिलंय. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची उद्योगधंदे जिथं आपल्या विकासासाठी आपण लुटलं जाऊ शकतो,
आपल्याला काही भेटू शकत नाही, अशा वेळेला सरकारचं लीड घेणं गरजेचं आहे. म्हणून समाजवादी परंपरा इथं कामाला येतात आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं समाजवादी विचारधारेच्या नुसार सार्वजनिक उद्योग सुरू केले आपल्या जनतेच्या हितासाठी. ना नफा ना तोटा या तत्वावर अनेक सार्वजनिक उद्योग सरकारचे चालू आहे. विद्यार्थी मित्रो, अगदी मग ते एअर इंडिया प्रकल्प असेल, अगदी भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस, HP गॅस आपण हे ऐकलेलं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर पण उद्योग आहेत, शासनाकडून चालू आहे. सार्वजनिक उद्योग आहे, कोणते आहे? सार्वजनिक आहे. आणि हे जे सार्वजनिक सरकारी जे उद्योग आहेत, अगदी एक रेल्वे पण आपल्याला माहिती आहे, SD महामंडळ माहिती आहे, हे सार्वजनिक सरकारी उद्योग आहे. याच्या तहत विकास करण्याचं काम त्यांनी केलं. हे समाजवादी परंपरा आहे, कारण सामाजिक न्याय हा यातून प्राप्त होतो. कारण सामाजिक न्यायामध्ये प्रत्येकाला संधी आणि प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी आवश्यक आहे समाजवादी विचारसरणी. कारण खाजगीकरणामध्ये होतं काय की गरीब आणि श्रीमंताची दरी वाढू शकते. भारताने 1991 नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, ते पण आपण बहुआयामी अर्थव्यवस्थेला आपण म्हणतोय, त्या पुढे आपण पाहणार आहोत. परंतु हे इथं लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला आपण खाजगीकरणाचा विचार करतो त्यावेळेला पहा की भारतामध्ये खाजगीकरणामुळे जगातील सर्वात पहिल्या 20 श्रीमंत व्यक्तीमध्ये किंवा 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये भारतातील 5-7 लोक असतातच. 20 मध्ये पहिल्या 10 मध्ये भारतातील 2-3 लोक आहेतच जगात सर्वात श्रीमंत यादीत. परंतु भारताची अर्थव्यवस्था, भारताचा विकास तेवढा झालेला आहे का? नाही. भारतामध्ये आज सरासरी जर आजचा विचार केला 2020चा, तर सरासरी भारतामध्ये प्रत्येक कुटुंबाचं जे इन्कम आहे ते इन्कम 1,26,000 आहे. त्याच्या खाली ज्यांचं इन्कम आहे ते दारिद्र्यरेषेखाली, हे लक्षात घ्या. त्याच्या खाली ज्यांचं इन्कम आहे ते दारिद्र्यरेषेखाली. परंतु आता दारिद्र्यरेषेखाली याच्या काही गोष्टी तर वेगवेगळ्या आहेत, हा एक भाग आहे. असो, भारताने या समाजवादी परंपरा स्वीकारल्या. या तहत भारतामध्ये उद्योगधंद्यांना खाजगीकरणालाही चालना दिली गेली आणि सार्वजनिक उद्योगधंद्यांची स्थापना केली गेली आणि त्या आधारे दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले. सुरुवातीला 1960-70च्या दशकामध्ये शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं गेलं आणि सरकारनेच शेती क्षेत्राच्या विकासासाठी हरित क्रांती घडवून आणली. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. हरित क्रांतीतून आपण आत्मनिर्भर पण बनलो आणि सरकारने समाजवादी संकल्पनेनुसार, परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत विकास पोहोचवण्याचं काम सुद्धा तिथे केलेलं आपण पाहू शकतो. आणि भारत त्यावेळेला अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध बनला आणि आता नवीन हरित क्रांतीची गरज आहे असं म्हटलं जातं. असो, पण बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत चर्चा करण्यालागी. 1980 मध्ये भारतामध्ये आर्थिक संकट आलं, त्याचाही सामना केला. सार्वजनिक उद्योगधंदे, मोठमोठे उद्योगधंदे जे आहेत त्यांचं इन्कम गेलं, ते फारसा प्रभावी ठरलं नाही. भारतात पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात घटना दुरुस्ती झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देऊनही फारशी प्रगती झाली नाही. पण 1991 नंतर मात्र नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला गेला आणि त्यानुसार भारतामध्ये मात्र आता प्रचंड औद्योगिकरणामध्ये वाढ झाली, कृषी क्षेत्राचा विकासात वाढ झालेली आहे, सार्वजनिक उद्योग पण चालू. याचा अर्थ असा नाही की भारताच्या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने आपला हिस्सा काढून घेतलेला आहे, आपला हात काढून घेतलेला आहे असं नाही. सगळं खाजगीकरणावर सोपवलेलं असं नाही. जगात सगळ्यात बलाढ्य खाजगीकरण भारतात तयार झालेलं आपण पाहू शकता. परंतु भारतात सरकारचं पण काम चालू आहे, सेवाभावी काम चालू आहे. भारतातील गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठी काम चालू आहे. जगामध्ये त्यावर अभ्यास करण्यासाठी जर आपण विचार केला तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचा ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यांनी बहुआयामी गरिबी निर्देशांक याचा अभ्यास केलेला आहे. जगातील असंख्य देशांचा अभ्यास करून
त्यामध्ये भारताने 2005 ते 2015 याचा अभ्यास केला गेला. 53% असणार भारताचं 54.7% असणार जे गरिबीचं प्रमाण आहे ते फार कमी, निम्म्यावर कमी केलेलं आहे. जवळपास 27.5% एवढं प्रमाण झालेलं आहे. म्हणजे गरिबी आपली कमी झालेली आहे. विद्यार्थी मित्र, याच्यावरती भरपूर आपल्याला चर्चा करता येईल, परंतु वेळ आपला संपलेला आहे. त्यामुळे हा तास संपवतो. सर्वांनी व्यवस्थित आपला अभ्यास करावा. राहिलेली चर्चा नंतरच्या तासात